रसिक हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज आणि मी आहे आर.जे. श्रद्धा अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आर.जे. श्रद्धा. रसिक हो एफ-एल-ओ-ए म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन्स ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनःपूर्वक स्वागत. शैलेश लेले सरांनी सुरू केलेला हा इनिशिएटिव्ह ज्यामध्ये जर्मन आणि फ्रेंच या दोनही भाषा ऑनलाईन पद्धतीने अतिशय माफक दरात शिकवल्या जातात आणि मुख्य म्हणजे कोणत्याही वयोगटातल्या व्यक्ती हा कोर्स करू शकतात. आत्तापर्यंत आपण अनेक वयोगटातल्या व्यक्तींशी गप्पा मारलेल्या आहेत. तर ह्याच अनुषंगाने आज आपण गप्पा मारतो आहोत नाशिकमधली समृद्धी मोगल हिच्याशी. तर तिने जर्मन भाषा शिकलेली आहे आणि खूप छान मार्कांनी ती पास झालेली आहे. तर एकूणच तिचा प्रवास आणि फ्लोआविषयी तिला काय वाटतं या सगळ्याचबद्दल आज आपण तिच्याशी गप्पा मारणार आहोत. समृद्धी, तुझं अतिशय मनःपूर्वक स्वागत. थँक यू सो मच मॅम. मला सांग, तू कुठल्या कॉलेजला आहे आणि तू काय शिकतेस? मॅम मी सध्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिक या नाशिकच्या कॉलेजला आहे आणि मी सध्या डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हे शिकत आहे आणि याच वर्षी म्हणजे 2026 साली मी पास आउट झालेले आहे डिप्लोमा. बरं बरं बरं. मग शाळेचं शिक्षण कुठे झालं? शाळेचं शिक्षण माझ्या गावी झालं मॅम, मुखेड, तालुका येवला. अच्छा, बरं बरं. आणि तुला फ्लोआबद्दल कधी समजलं? फ्लोआबद्दल मला मॅम थर्ड इयरला मी जेव्हा आले तेव्हा आमच्याच कॉलेजचे बरेचसे विद्यार्थी यांनी फॉरेन लँग्वेज ऑनलाईन लर्निंग ऍप्लिकेशन या वेबसाईट म्हणजेच या ऍप्लिकेशन थ्रू जर्मन, फ्रेंच या विविध भाषांचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. विविध भाषांचं जे स्किल आहे ते त्यांनी आत्मसात केलेलं आहे आणि त्यामुळे आमचे सिनियर्स जे आहेत त्यांनी मला हे सजेस्ट केलं आणि मेन म्हणजे आमच्या इन्स्टिट्यूटचे कोऑर्डिनेटर जे आहेत जोशी मॅम, त्यांनी मला या विषयाबद्दल सांगितलं की जर मला एखादी भाषा शिकायची आहे तू जर्मन शिकू शकतेस. सो मी हा कोर्स जॉईन केला आणि नक्कीच हा वर्थ आहे असं मला वाटतं. छान, मस्तच. बरं, तुला त्यांच्याकडून जेव्हा ही सगळी माहिती कळली तर तेव्हा तुला घरच्यांना कन्व्हिन्स करावं लागलं का, की मला एवढी एवढी फी भरायची आहे तर तुम्ही तो कोर्स करायला परमिशन द्या वगैरे, असं काही करावं लागलं? घरचे माझे बरेचसे सपोर्टिव्ह आहेत ना आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कोर्सची मुळात फीस खूप कमी आहे. तर मी 300-350 रुपये भरून हा जर्मन लेव्हल 1 हा कोर्स कम्प्लीट केलेला आहे. त्यामुळे ज्या प्रकारे मला जर्मन मध्ये ज्ञान मिळालंय आणि जे सर्टिफिकेट किंवा जे काही स्किल्स मला अडॉप्ट केलेले आहे मी या विषयासंदर्भात, त्या सोबतच ती जी फी मी भरलेली होती ती नक्कीच वर्थ आहे असं मला पण वाटतं आणि घरच्यांनाही पण आनंदी आहेत ते. वा, मस्तच. बरं, जेव्हा तू पहिल्या लेव्हलला ॲडमिशन घेतलं त्यावेळेला तुला काही गोष्टी अवघड वाटल्या का, की आता हे कसं सॉल्व्ह करायचं किंवा ऑनलाईन असल्यामुळे समोर शिक्षक नसतात, तर मग प्रत्यक्ष कोणाला विचारायचं, असा कधी प्रसंग आला आणि मग तू तेव्हा कोणाची मदत घेतली होतीस? मॅम ऍक्च्युली हे जे आहेत ना लेक्चर्स हे रेकॉर्डेड स्वरूपात आहेत त्यांच्या वेबसाईट वरती किंवा त्यांच्या ऍप्लिकेशन वरती. सो माझं जे अकॅडमिक्स आहे त्यामध्ये मला जेव्हा फ्री वेळ भेटेल तेव्हा मी ते करत होते. सो ते मला फार कन्व्हिनियंट होत होतं की मला जेव्हा वेळ आहे त्या वेळेमध्ये मी ते कोर्सेस किंवा ते जे लेक्चर्स आहेत ते करत होते आणि त्या प्रोसेसमध्ये तर मला फारशी अडचण आली नाही कारण की आमच्या इन्स्टिट्यूट कोऑर्डिनेटर त्याचबरोबर एफ-एल-ओ ची जी टीम आहे ते खूप सपोर्टिव्ह आहेत. त्यामुळे त्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिला. सो मला प्रोसेसमध्ये तर काही अडचण आलेली नाही आणि त्याचबरोबर जे काही डाऊट्स वगैरे असतील तर ते आम्ही एफ-एल-ओ चे जे त्यांची कॉन्टॅक्ट नंबर होता किंवा त्यांना डायरेक्टली कॉल करून किंवा मेसेज करून जरी विचारलं तरी ते आम्हाला एकदम छान प्रकारे आन्सर आणि व्यवस्थित एक्सप्लेनेशन हे देतच होते. क्या बात आहे, मस्त. बरं, मग पहिल्या लेव्हलला किती मार्क्स मिळाले? फर्स्ट लेव्हलला 98 आउट ऑफ 100 मॅम. क्या बात है! आणि मग तेव्हा असा कॉन्फिडन्स आला, की आता आपण अजून पुढच्या 3 लेव्हल कंप्लीट केल्या पाहिजे? येस, नक्कीच मॅम. बरं, त्याच्यानंतर मग कसे राहिले तुझे मार्क्स? प्रत्येक लेव्हलला कसे-कसे मार्क्स वाढत गेले, कसे मिळाले? सध्या तरी मॅम मी जर्मन लेव्हल 1च दिलेली आहे महिन्यापूर्वी. बरं. अजून मला जर्मन लेव्हल 2 आणि 3 ला अप्लाय करायचं आहे. अच्छा. बरं, बरं. हो. मग त्याच्यासाठीची तयारी कशी चालू आहे किंवा करायच्या आहेत का नाही? काय ठरवलंय तू? येस मॅम. हा जो रिझल्ट आहे तो बघून नक्कीच मला असं वाटतं आणि माझ्या घरच्यांनीही मला अप्रोच केलं की तू नक्कीच लेव्हल 2 आणि लेव्हल 3 कंप्लीट कर. बरं. मग त्याच्यामध्ये तुला कधी काही असं इंट्रोडक्शन द्यावं जर्मन भाषेमध्ये किंवा थोडंसं काहीतरी बोलून दाखवावं, असं कधी काही वाटलं का? येस मॅम. हे आम्हाला बेसिक लेव्हल 1 ला बेसिक शिकवतात जसं की नंबर्स, बेसिक फ्रेजेस जसं की गुड डेला गुटेन टाग. सो युज्युअल भाषेमध्ये जसं आपण मराठीत बोलतो तसं थोडंसं जर्मनमध्ये मी ते आणण्याचा प्रयत्न केला माझ्या डेली यूजमध्ये. सो मला त्या रिलेव्हंट वाटल्या आणि कन्व्हिनियंट झालं की सोपं वाटतं जर्मन त्या भाषेमध्ये. बेसिक लेव्हल मॅम. बरं.
आणि इतर मित्र-मैत्रिणींना काय सल्ला द्यावासा वाटतो का, की ही भाषा शिकली पाहिजे किंवा काय असं काही सांगावसं वाटतं का? हो मॅम, नक्कीच. मी माझ्या इतर जे मित्र-मैत्रिणी आहेत डिप्लोमाचे, मी त्यांना सगळ्यांना म्हणजे सजेस्ट केलं, की तुम्ही जर्मनच नाही, पण कुठली तरी एक फॉरेन लँग्वेज तुम्ही नक्की शिका. कारण की त्याचा उपयोग आहे. कारण की आपल्याला मराठी, हिंदी आणि इंग्लिश या बेसिक 3 लँग्वेज येतात. पण या व्यतिरिक्त एक वेगळी भाषा आहे. प्रत्येकाकडे एक स्किल असतं. सो ते असावं प्रत्येकाकडे. मी जर्मन शिकते, सो तुम्ही फ्रेंच आहे आणि अदर पण लँग्वेज आपल्या या ॲप्लिकेशनवरती अवेलेबल आहे. सो मी त्यांना नक्कीच रिकमेंड करते, की तुम्ही या प्लॅटफॉर्मचा नक्की उपयोग करावा. बरं. आणि तुला पुढे जाऊन काय करायचंय? पुढे जाऊन काय व्हायचंय? आणि जर्मन भाषेचा वापर तू तुझ्या भविष्यातल्या अचीव्हमेंटसाठी कसा करणार आहे याबद्दल काय सांगशील? येस मॅम, मी आता डिप्लोमा यावर्षी पास आउट झालेली आहे. सो मला आता डिग्रीला ॲडमिशन घ्यायचंय. डिग्री कंप्लीट केल्यानंतर मला मास्टर्स करायचंय. सो मास्टर्ससाठी मी वेगवेगळ्या देशांमध्ये जेव्हा अप्लाय करेल, सो तेव्हा जर्मन जर माझं बेसिक असेल, लेव्हल 1, लेव्हल 2 तर मी करणारच आहे. पण बेसिक जरी येत असेल, सो जर्मनीसारख्या चांगल्या कंट्रीमध्ये मला अप्रोच करण्यासाठी तो माझा एक प्लस पॉइंट राहील असं मला वाटतं. खूप छान. खूप शुभेच्छा तुला पुढच्या भवितव्यासाठी. आणि जाता-जाता सगळ्यांना काही सल्ला द्यावासा वाटतो का? किंवा काही सांगावसं वाटतं का? विशेषतः फ्लोआच्या टीमला काही तुला जर का थँक्स म्हणायचं असेल, तर ते कसं म्हणशील? येस मॅम, नक्कीच. फ्लोआच्या टीमला मी नक्कीच खूप मनापासून थँक यू म्हणेन, की त्यांनी असा एक प्लॅटफॉर्म आणि तोही म्हणजे गावाखेड्यातल्या मुलांसाठी कमीत कमी पैशामध्ये हा एवढा चांगला ॲप्लिकेशन हे तुम्ही जे देत आहात, ते खरंच खूप जास्त उपयोगाचं आहे. आणि इव्हन मी जेव्हा क्लास लावले, तेव्हा मी माझ्या अजून 1-2 क्लासमेटलाही रिकमेंड केलं. सो त्यांनीही यासाठी अप्लाय केलेलं होतं. सो नक्कीच हे वर्थ आहे आणि द टाइप ऑफ एज्युकेशन दे हॅव गिव्हन अस दॅट वॉज रिअली वर्थ. अँड थँक यू सो मच फ्लोच्या टीमसाठी पण. आणि नक्कीच मी पुढच्या लेव्हल नक्की कंप्लीट करणार आहे. सो सगळ्यांना माझा हेच सल्ला असेल, की तुम्हीही एक आपल्या या डेली आपल्या 3-4 भाषा ज्या येतात, त्या व्यतिरिक्त एखादी भाषा तुम्ही नक्कीच शिकू शकता आणि त्यासाठी तुम्ही नक्कीच फ्लोचा आधार घ्या. फ्लोचा उपयोग करून घ्या. ते तुम्हाला खरंच खूप चांगल्या पद्धतीने मदत करतील. मस्तच. जस्ट थँक यू टू द फ्लोआ टीम अँड बाकीच्यांनाही मी रेकमेंड करेल, की नक्कीच तुम्ही फ्लोआ जॉइन करा. आणि त्यांचं मला एक प्लस पॉइंट असा वाटतो, की त्यांचे जे रेकॉर्डेड लेक्चर आहेत ते हिंदी, इंग्लिश, मराठी 3ही मीडियममध्ये आहेत. त्याचबरोबर त्यांनी जे ते शिकवतात लेक्चर्समध्ये, ते आपण एनी टाईम वॉच करू शकतो. त्याचबरोबर त्याच्या नोट्स आहेत, त्या पण त्यांनी 3 मराठी, हिंदी, इंग्लिश लँग्वेजमध्ये प्रोव्हाईड केलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर क्वेश्चन बँक सुद्धा ते रेफरन्सला देतात. सो खूप चांगला म्हणजे नोट्स आणि एज्युकेशन हे दोन्ही प्लस जेव्हा होतं, तेव्हा आपल्या मेमरीमध्ये म्हणजे मी एनी टाईम जाऊन व्हिजिट करू शकते ते मटेरियल. सो ते खूप बेस्ट आहे. आणि असं स्पेसिफिक नाहीये, की तुम्ही जर मराठी असाल तर तुम्ही शिकू नाही शकत. तुम्ही मराठी, हिंदी, इंग्लिश व्हॉटएव्हर लँग्वेज तुमची जी असेल, तुम्ही नक्कीच जर्मनला अप्रोच करू शकता. इट विल बी द बेस्ट एक्सपिरियन्स थ्रू द फ्लोआ टीम. वाह! मस्तच. येस. छान वाटलं समृद्धी आज तुझ्याशी गप्पा मारून. आणि पुढच्या सगळ्या भविष्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. आणि जर्मन लँग्वेजच्या पण तू सगळ्या लेव्हल खूप छान मार्कांनी पास हो असंच मी तुला सांगेन. आणि धन्यवाद तू आज इथे आम्हाला वेळ दिला आणि इतक्या छान आमच्याशी गप्पा मारल्या त्यासाठी. थँक यू सो मच मॅम. तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. ओके. तर रसिको, फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन्स ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या नाशिकच्या समृद्धी मोगल हिच्याशी. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.